महापालिका निवडणुकीत महायुतीला धक्का बसू नये म्हणून भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील कटुता संपवण्यासाठी आता थेट दिल्लीतील उच्च नेतृत्व मैदानात उतरणार आहे. नगर परिषद निवडणुकांमधील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर आता महापालिकेपूर्वीच नुकसान नियंत्रण मोहीम राबवली जाणार आहे. काय आहे नेमकं प्रकरण पाहूया सविस्तर या रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने आणि आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह. मुंबईसह संपूर्ण राज्यभर निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील 35 नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या प्रचारात भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष टोकाला पोहोचलेला आहे. दोन्ही पक्षांमधील नेत्यांचे वाद आणि संघर्ष चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. सभा असोत किंवा रॅली, दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीकेची झोड उठवल्याशिवाय काही राहत नाहीयेत. त्यामुळे स्थानिक निवडणुकात महायुतीचा एकसंघपणा पूर्णपणे कोसळल्याचे चित्र मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकींच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था आहे. येथील निवडणुकांमध्ये महायुतीला धक्का बसू नये म्हणून दिल्लीतील नेते मध्यस्थी करणार अशा देखील चर्चांना आता चांगलंच उधाण आलं आहे. राज्यातील बड्या नेत्यांची उपयुक्तता आणि प्रतिष्ठा बीएमसी मध्ये दिवाणीला लागणार असल्याने तणाव संपवा, कटुता मिटवा आणि एकत्र लढा असा संदेश दिल्लीकडून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, परंतु त्यावेळी कोणताही तातडीचा तोडगा निघाला नाही. आता मात्र प्रचाराला आज अंतिम दिवस, नेत्यांचा सलग सभा होत आहे. त्यामुळे दिल्लीतील हस्तक्षेप तातडीने होणार असे महायुतीमधील नेते सांगत आहेत. प्रचार काळात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचा वर्षाव आणि आता महापालिकेपूर्वी अचानक मैत्रीची आठवण कशी झाली? राजकीय वर्तुळात हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान आज रात्री 10 वाजता प्रचार थांबणार असून त्याआधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्यासह सर्वच प्रमुख नेते महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच बड्या नेत्यांच्या आज सभा पार पडणार आहेत. मंत्र्यांची संभाजीनगर, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, बीडमध्ये सभा होणार, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर, संभाजीनगरमध्ये, तर अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यासह नाशिकच्या भगूरमध्ये सभा होणार आहे. त्यामुळे प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस कसा गाजतो ते पाहावं लागेल. महापालिकेपूर्वी महायुतीचे ताणतणाव खरंच कमी होतील, की हा फक्त निवडणूक पूर्व सेटिंगचा प्रयत्न? येणारे काही दिवस राजकारणात फार महत्त्वाचे असणार आहे. या सर्व विषयाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.